साधारण 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते दिवस खूप छान होते. हवामान सुखद आणि हिरवागार परिसरात वसलेलं एक सुंदर पण अनोळखी गाव. पुण्यात शिकणाऱ्या 8 मित्रांनी निवेद, अमेय, साहिल, मिहीर, रोहन, यश, सम्यक आणि शिरीष उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी हटके करायचं ठरवलं. आपण एखादं गाव एक्सप्लोअर करूया जे थोडं हटके आणि वीकेंड डेस्टिनेशन सारखं नसेल. अमेय उत्साहात म्हणाला. निवेदला अचानक आठवलं, माझ्या काकांनी एकदा एका गावाबद्दल सांगितलं होतं. देवकुळ गाव म्हणे, पण निसर्ग अफलातून आहे तिथे. सगळ्यांना कल्पना पटली. त्यांनी शोधून काढलं गावाचं लोकेशन, वाड्याबद्दल माहिती मिळवली आणि तयारी सुरू झाली. ते 8 जण एकत्र येऊन सगळ्या आवश्यक गोष्टी घेऊन निघाले. त्यांनी एक क्रुझर गाडी भाड्याने घेतली आणि गाणं, हशा आणि धमाल करत गावाच्या दिशेने प्रस्थान केलं. रस्त्यामध्ये थांबून त्यांनी वडापाव, भजी, चहा घेतला. दुपारी भरपेट जेवण केलं आणि संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता ते त्या गावात पोहोचले. वाड्याचा मालक धोंडू काका गेटवर उभा होता. या साहेबांनो, मी कधीपासून वाट बघत होतो. प्रवास कसा झाला? पत्ता शोधताना काही अडचण तर झाली नाही ना? निवेद म्हणाला. काका, प्रवास अगदी उत्तम झाला, काहीही अडचण आली नाही. मग धोंडू काकांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचं जंगी स्वागत केलं. सर्वांना 2-2 जणांसाठी खोल्या दाखवण्यात आल्या. सगळे दमलेले असल्यामुळे थोडा आराम करून ते रात्रीच्या जेवणासाठी एकत्र जमले. वा, काय मस्त जेवण आहे. पुरणपोळी, पिठलं भाकरी आणि तांदळाचा भात. यश आनंदात बोलला. शिरीष फोटो काढत होता. पाहिलं का, हे गाव भारी आहे. उद्या सगळीकडे फिरायचं. सगळेजण अगदी आनंदाने तयार झाले. साधारण रात्री 11 वाजता ते सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले. निवेद आणि मिहीर एका खोलीत होते. अमेय आणि साहिल एका खोलीत, रोहन आणि यश एका खोलीत आणि सम्यक आणि शिरीष असे झोपले होते. रात्री 1च्या सुमारास निवेद अचानक उठला. त्याला फार बेचैनी होत होती. त्याला वाटलं जागा नवीन आहे त्यामुळे असं होत असेल. पण नंतर त्याला काहीतरी आवाज येत होता, एका स्त्रीच्या कुजबुजण्याचा. हा कसला आवाज होता? तो उठून बघतो, पण नंतर काहीच आवाज येत नाही. त्याला वाटतं वाड्याच्या मालकाची मुलगी किंवा त्यांची बायको असावी. मग मिहीरही अचानक उठला. त्याच्या कानात घुंगरांचा छुम छुम असा आवाज घुमू लागला. अरे बाबा, ही काय नाटकं चालू आहेत गावात? एवढ्या रात्री कोण नाचत असेल? त्याने विचारलं. ते दोघेही उठून रूमच्या बाहेर आले, पण काहीच सापडलं नाही. त्यांना भास झालाय असं समजून ते दोघेही झोपी गेले. ठरल्याप्रमाणे सकाळी सगळे लवकरच उठले. नाश्ता, चहा पाणी करून बाहेर पडले. दुपारच्या जेवणाचा टिफिन घेऊन गावात फिरायला गेले. निसर्ग मन मोहून टाकणारा होता. गावातली ती शुद्ध आणि थंडगार हवा आणि शांत वातावरणात सर्वांनाच पैसे फिटल्याचं समाधान वाटलं. फिरून झाल्यावर ते आरामासाठी एका मोठ्या झाडाखाली आले. तिथे ते जेवायला बसले. आपण एक फोटो टाकूया, वीकेंड इन नेचर. रोहन हसत म्हणाला. सर्वांनी सेल्फीसाठी पोज दिली. त्यावेळी नवीनच होतं ते सेल्फी घेणं वगैरे. जेवण झाल्यानंतर ते पुन्हा इकडे तिकडे फिरू लागले. शेवटी संध्याकाळ होत आली होती, म्हणून ते परत वाड्याकडे निघाले. तेव्हा त्यांच्या नजरेस पडला एका शेतात उभा एक विचित्र माणूस. त्याने त्यांच्याकडे पाहिलं, विचारलं, तुम्ही कुठून आलात? त्याचा आवाज जरा गंभीर होता. शहरातून आलोय, धोंडू काकांच्या वाड्यात थांबलो आहोत. साहिल म्हणाला. हे ऐकून तो माणूस गप्प झाला आणि निघून गेला. सर्वांना त्यांचं वागणं थोडं विचित्र वाटलं, पण सर्वांनी हा प्रसंग दुर्लक्ष केला. ह्यावेळी त्या रात्री अमेय आणि यश
यांना पुन्हा त्या घुंगरांचे आवाज आले आणि एका स्त्रीच्या कुजबुजण्याचा आवाज आला. मला वाटतंय इथल्या गावातील लोकांचा रात्रीचा डान्स क्लास चालू आहे वाटतं. दोघेही असल्याने झोपले. त्यांना हे सर्व त्यांच्या मनाचे खेळ वाटत होते. पण येणाऱ्या काही दिवसात त्यांच्यासोबत काय घडणार आहे ह्यापासून ते अनभिज्ञ होते. त्या रात्री एक भयानक घटना घडली. शिरीष डोक्याच्या दुखण्यामुळे खोलीतच थांबला होता. बाकी सगळे बाहेर टेंट लावून मजा करत होते. शिरीष झोपेत असताना अचानक त्याची नजर वाड्याच्या पोर्चकडे गेली. त्याने पाहिलं एक भयानक चेहरा असलेली स्त्री एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेली. कोण आहे ती? त्याच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता. त्याचे पाय गोठले होते, घशाला कोरड पडली होती आणि अंग घामाघूम झालं होतं. तो किंचाळायचा प्रयत्न करत राहिला, पण आवाज बाहेर पडलाच नाही. तो देवाचं नामस्मरण करत अंगावर चादर ओढून झोपी गेला. त्याने ह्याबद्दल कोणालाही काहीही न सांगण्याचं ठरवलं. चौथी रात्र. मिहीरला रात्री झोपेतून अचानक जाग आली. तो बाहेर आला आणि बाहेर येताच त्याला एक बाई त्याच्याकडे टक लावून पाहत असल्याची दिसली. तिचे डोळे रक्तासारखे लाल, केस विखुरलेले आणि शरीरात विचित्र हालचाल. जणू काही ती त्याच्याच येण्याची वाट पाहत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मिहीर किंचाळाच्या आतच ती भयानक आवाजात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून मिहीर घाबरला आणि तो बेशुद्ध झाला. मिहीर जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो त्याच्याच रूममध्ये होता. त्याला वाटलं त्याने स्वप्न पाहिलं, म्हणून त्यानेही याबद्दल कोणालाही सांगितले नाही. 5वी रात्र. सम्यक आणि रोहनला ती स्त्री परत दिसली, पण यावेळी ती आकाशात उभी होती. तिचे केस हवेत उडत होते. तिच्या डोळ्यांमधून काळा धूर निघत होता. तिने डरकाळी फोडली आणि अदृश्य झाली.